त्याला म्हणतात सालबड्डी. भीतीचं आहे, सर्कसच आहे एक प्रकारचं. रपरप म्हणजे आपल्या घरचा रस्ता थोडी आहे. बघायला जायचं आहे गुफा. त्रास होत आहे आम्हाला की सापडून नाही राहिली ही गुफा. इसवी सन 500 काही वर्षापूर्वीची आपण हे बघत आहे. चला खाली जा लागते म्हणते ना. पानसट पुरा पोपट झाला इथं. वेलकम बैक टू गाइज, आपका स्वागत है मेरे सेकंड पार्ट में. गाइज आपण एक मोशीचा पार्ट बघितला, ठीक आहे. आपण मोशीच्या पार्ट मध्ये बघितलं की आपण सालबड्डीला पोहोचलो आहे, नवीन ठिकाण बघितलं आपण. पण सेकंड पार्ट मध्ये काय दाखवणार ते आता मी तुम्हाला सांगतोय माझ्या व्हिडिओ मध्ये. चला सेकंड पार्टला सुरुवात करूया. गाईज बघा किती सुंदर खाली नदी आहे आणि एका साईडला किती सुंदर असे पहाड आहेत. म्हणजे निसर्गात गेल्यावर किती सुंदर असं फील होते आपल्याला. जे पण निगेटिव्ह एनर्जी असेल सगळं पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट होऊन जाते. सो मस्त. त्याला म्हणतात सालबड्डी. वाव, अतिशय अशक्य सुंदर म्हणजेच माझी अमरावती. गुफा वरती आहे. पिवदा पक्षी घे पिवदा. बापरे, रिस्की रस्ते आहे बा. मी उतरू काय पिवदा? बापरे, भीतीचं आहे, सर्कसच आहे एक प्रकारचं. चला रपरप म्हणजे आपल्या घरचा रस्ता थोडी आहे. सो गाईज आपण फायनली पोहोचलो आहे सालबड्डी. तुम्ही बघू शकता नजारा किती सुंदर आहे. बघा नदी जे निसर्गाची देण आहे. नदी जर सगळे शांत राहिले तर नदीच्या प्रवाहाचा जो आवाज आहे तुम्हाला निश्चितच ऐकू येईल. मी तुम्हाला प्रयत्न करेल दाखवायचा. आणि जे निसर्गाची देण आहे, इतकं सुंदर निसर्ग. बघा गाईज किती सुंदर. आपल्याला बघायला जायचं आहे गुफा. इकडच्या साईडनी गुफा आहे खूप साऱ्या. आणि याच्या बॅक साईडला जे आपण पहाड मोठे मोठे दिसतात ते म्हणजे मध्य प्रदेशचे बॉर्डर असं आपण म्हणू शकतो. हे जबाबदारी आपल्या मामाची आहे. आपल्याला ते गुफा दाखवणार आहे, तिचा इतिहास देखील सांगणार आहे, कारण मामाला हिस्ट्रीचं जास्त नॉलेज आहे. 2 ते 2.5 तास लांब आहे. इथे 10,000 वर्षा पहिल्याच्या. तर गाईज ज्या आपल्याला आता सांगत आहे सकाळी 7 वाजता निघायला पाहिजे होतं तेव्हाच आपल्याला गुफा बघायला मिळतात. तर ह्या आत्यानाच वेळ गेला आपल्याला. हे आत्या बघून मम्मी बिना आंघोळीची आत्याने लेट केलं आपल्या आत्याले. काका काय सांगत आहे? अच्छा अच्छा, तिथे आपल्याला गुफा भेटतील म्हणते. पप्पाही थकले, मामाही थकले आपले. नाही हो, खूप त्रास होत आहे आम्हाला की सापडून नाही राहिली ही गुफा. मग कुठे आहे सगळं आमचं गणितच चुकलं. आमचे जे गाईड आहे ते सध्या मानसिक परिस्थितीमध्ये नाही आम्हाला सांगण्याच्या. ते शीतलबाई शेंडे आहे, त्यांच्याशी जर आम्ही साधून राहिलो पण ते सध्या काही आम्हाला रिस्पॉन्स देत नाही आहे. वन साइड सगळे वन साइड. ट्रॅफिक इथे खूप असल्यामुळे आम्हाला लवकर निघण्याचे आदेश आलेले आहे वरून. चला गाईज आता आपण समोर जाऊया आपल्या पूर्ण फॅमिली सोबत. आम्ही पायी पायी येतो बाप्पा. गाईज काका आता जस्ट पडदा वाचले. काकू पूर्ण ऑलमोस्ट स्लिप झाली होती. गाईज हा रस्ता पण तुम्ही बघू शकता खूप डेंजर असा रस्ता आहे. पण आमच्या लोकांना थ्रिल्स करायला आवडतात. सांभाळून नाही ती उडून तिथे गोटेच आहे ना सगळे. काका पडले होते मला माहिती आहे, दिसलं पण असेल. ज्या लोकांना गुफा बघण्यात आवड आहे त्याच लोकांनी इथे व्हिजिट करावी. आपला इतिहास जाणायला जर आवड असेल त्याच लोकांनी इथे यावे. सॉरी माझा माईक खाली पडला.
गाईज आलो आपण जागेवर, पण या जागेवर तर काही दिसून नाही. ना मंदिरच मंदिर आहे. खूप वर्ष झाला की दिसून लेण्या नाही तर शक्य नाही. लेण्या जवळ करा ना आपल्या बुद्ध लेण्या. हे बघा हो बघा, इसवी सन 500 काही वर्षापूर्वी आपण हे बघत आहे. खोलखंड जो तुम्हाला दिसत आहे दगडामध्ये कोरलेला, हा अतिशय पूर्वीच्या लोकांनी स्वतः आपल्या हाताने खोदलेला आहे. त्याच्याकडे तुम्ही हे बघा, माझी भाषा सांगते तुम्हाला याचं आपण ही छोटीशी विहीर त्यांना बघितली का तुम्ही? चला गाईज, काका तिकडे चालले, इकडे जायचं आपल्याला. आपल्या मामाने लेण्या नाही माहित, तिकडच्या लेण्या नाही माहित. मामा तिकडच्या लेण्या माहित आहे. चला आपल्या लेण्या काकाने शोधल्या स्पेशल. आता काकाच्या मागामाग जाऊन बाप्पा रस्ता आहे काय चिकना वास. चला खाली जा लागते म्हणते ना. खाली खालून खालून जायला लागते इकडे. इकडे लेण्या तिकडे चालले बरोबर. इकडे लेण्या म्हणते, समोरून असा पण काय सांगू. साईडला तिकडे मी जे पाहिलं होतं ते. चला गाईज वापस आपण. संडास केली म्हटली सुद्धा. नाही का मग आम्ही त्याच्यावर टाकत चाललो ना, काय काय खाल्लं या बाप्पा इथं अशा ह्याच्यात नाही आला. मला माहित होतं असंच होते होतं. सध्या लेणी पाहिलं कठीण आहे, कारण की खूप अंतर जावं लागते म्हणते. ठीक आहे, लेणी गेले सध्या काही पाहून नाही आपण. ठीक आहे, आता जे पाहायचं आहे ते बघून मी तुम्हाला सांगतो समोर. काय पाहायचं आहे आम्हाला आता. पुरा पानसट पुरा पोपट झाला इथं. खूप काही गडबड झालेली आहे फिश कडनं, तर तुम्हाला दुसरं काही पाहण्यात आलेलं आहे. बेसन बघितलं तुम्ही, हे बेसन काही प्रत्यक्ष खतम करा नेण्याचा एपिसोड. दुसरा एपिसोड सुरू करा आता. पोपट झाला आपला. हा गाईज बोलो गाईज. हे माय मस्त बोलते. गेले ना बाकीचे. एवढ्याला तयार होतं आम्ही. तू म्हणतो हे आहे ते आहे यार. यार शीट गाईज पानसटला होते. गाईस खाली पांडवलेणी आहे बोलते, सो आपण आता पांडवलेणी बघायला जाऊया. चला. नाही बापा मी नाही येत. आली वापस सगळे आले गाईज वापस. आमचं पोपट झालं. असा एक रस्ता खाली अशी खाई आहे. आता हे करायचं गाईस. चला गाईज आता भेटूया आपण थर्ड पार्ट मध्ये. नवीन आले असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. बाय गाईज, थँक्स फॉर वॉचिंग.